आज काही शेतमजूर आपल्या सोबत आहे। महागाई एवढी वाढलेली आहे, 300 रुपये रोज 500 रुपये रोज एवढेच मिळत आहे। अशाने घर कसं चालत असेल असा अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहे। अशातच काही शेतमजूर आहे, आपण महिला वर्ग आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काही काय सांगाल, कशा पद्धतीने आपण शेतमजूर आहात, कशा पद्धतीने घर चालवता? महागाई वाढली, सगळं परवडून नाही राहिलं। शेतकऱ्याला सुद्धा परवडत नाही, मजुरीला सुद्धा परवडत नाही। मजुरी वाढली पाहिजे, शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे आणि सगळ्याला आनंदित ठेवलं पाहिजे कास्तकाराले, असं सांगत आहे आम्ही। परवडून नाही राहिलं, मजुराला सुद्धा परवडून नाही राहिलं। महागाई एवढी वाढलेली आहे की आम्हाला काहीच परवडणार नाही याच्या पुढे, आम्ही शेती करणारच नाही याच्या पुढे, असं बोलत आहे मी। मोदी सरकारने आमच्या मालाला भाव द्या आणि कर्जमाफी करा, सरसकट कर्जमाफी करा। काहीला केली, काहीला नाही केली। आमच्याच्यानी KYC मध्ये नाव आलेलं नाही, त्याच्यामुळं आमचे नावं कटलेले आहे। 300 रुपये रोजामध्ये मजुराला काहीच परवडत नाही। त्यांचं कोणते सण वगैरे होत नाही, ते उपाशी राहतात एक टाईम। कधी कधी लेकराचं शिक्षण आहे, शिक्षण वाढलेलं आहे, सर्व महागाई वाढलेली आहे। आम्हाला काहीच परवडत नाही। तुम्ही सगळं मजुराला रास्त भाव द्या आणि सर्व शेतमालाला भाव द्या। तरुण शिक्षण महाग झालेलं आहे, सर्व झालं। एवढे मुलं शिकून, मुलं मुली तरुणांना नोकऱ्या नाही, अजूनही त्यांना सरकारी नोकऱ्या नाही आहे। हां, आता असे लेकरं ते काय करतील? कोणत्या काही लेकरं आत्महत्या करतात। शिक्षण एवढं शिकून आम्ही काही फायदा नाही म्हणतात ना, त्याच्या आईबापसुद्धा दुःखी होतात मग। आणि महागाई भरपूर आहे, 200-250 रुपये रोज शेतीमध्ये। कधी बरसा, आता पाऊस नसल्यामुळे मजुराला सुद्धा मजुरी नाही आहे। आता झालं, आज उद्या काम झालं का झालं घरी सगळे, कारण पाऊस नाही आहे आणि सर्वच महागाई वाढलेली आहे। सिलेंडरपासून, किराण्यापासून, भाजीपाला सर्व काही महाग झालेलं आहे। मग त्याच्यामुळं मध्यमवर्गीय बेरोजगार लोक कसे जगतील याचा खूप मोठा प्रश्न आहे। मग ते थालापती लिटर बिल, शिक्षणाची मुलं आहे, शिक्षण कसं करावं? महागाई भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि अशातच 200-300 रुपये रोज भेटत असेल तर ज्या शेतमजूर महिला आहेत त्यांनी घर तरी कसं चालवावं, असे अनेक प्रश्न त्यांनी आता मांडलेले आहेत। अशाच प्रश्नांसाठी आता समोर काय सरकार काही आणणार का, योजना आणणार का, KYC कशा पद्धतीने करायची, अशा अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहे। अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र। मृणाल ढोक, वर्धा।